अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील अजनी उजळेश्वर फाट्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून दोघांना जीव गमवावा लागला आहे। घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील अजनी उजळेश्वर फाट्यावर आज सकाळी भीषण अपघात घडला। एका भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला। या अपघातात मोजरी खुर्द गावचे रहिवासी कुमार विजय जाधव हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या दुचाकीवरील साथीदार गोवर्धन राठोड वाशिम जिल्ह्यातील रहिवासी गंभीर जखमी झाले। घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत राठोड यांना रुग्णवाहिकेतून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करताच मृत घोषित केले। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित चारचाकी वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे। प्राथमिक तपासात वाहनाचा वेग अत्याधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। अधिकृत तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि अपघात स्थळाचा पंचनामा घेतला आहे। हा अपघात वेग आणि बेदरकारपणाची महाग किंमत ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे। स्थानिकांनी प्रशासनाकडे वाहतुकीचे नियमन आणि वेगमर्यादा पाळण्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।